तर तहसील कार्यालयामध्ये 2-2 वर्षापासून जी शिधापत्रिकेचे प्रकरणं आहेत, दुय्यमची असो की नवीन असो, 2-2 हजार रुपयाची मागणी केली जात आहे. ज्याने 2 हजार रुपये दिले त्याला डायरेक्ट अंत्योदयचे शिक्के मारून रेशन देतात आणि ज्या लोकांनी काहीच दिले नाही तर त्यांना फिरवा करतात. अशी परिस्थिती यात भ्रष्टाचार चालू आहे. आणि संजय निराधार योजनेचे जे लोक आहेत जवळजवळ 18 महिन्यापासून त्यांना पेन्शन नाही. काय ते कुणाला दलालाला रोखलं पाहिजे. लोकशाही मार्गाने आम्ही जे लोकांच्या मागण्या करतोय का आम्ही चोर आहोत का? म्हणजे या ठिकाणी जी दलाली चालली आहे, जो अन्याय आहे तो थांबला पाहिजे एवढी विनंती आहे. याच्यामध्ये मागण्या आमच्या अशा आहेत की गारण जमिनीवर जे अतिक्रमण केलेले आहेत त्यांच्या 2026च्या कायद्यानुसार 7-12 उतारे त्यांच्या नावे करावे. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा. परत संजय गांधी निराधार पेन्शन योजना ती वेळेवर मिळायला पाहिजे. रेशन व्यवस्था मजबूत करा. या संदर्भात आमच्या निवेदन आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव व बियाणे रासायनिक खतांचे भाव कमी करा या संदर्भात. परत विधवा परित्यक्त महिलांना मानधन योजना मिळायला पाहिजे. सरकारी उद्योगांचे खाजगीकरण थांबवा या संदर्भात. देशातील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ व्हायला पाहिजे. रेशन दुकानात साखर, खाद्यतेल, चणा डाळ आदी वस्तू स्वस्त दरात मिळायला पाहिजे. शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कामगारांकरिता संपूर्ण कर्जमाफी योजना राबवा. तसेच स्मार्ट प्रीपेड मीटर योजना सरसकट बंद व्हायला पाहिजे. परत प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षण खर्चाकरिता अर्थसंकल्पात वाढीव तरतूद. रेशन दुकानदारात परिपूर्ण भेटलेला पाहिजे. त्याच्यात कपात झाली नको पाहिजे. नाही ते 5 किलो भेटले आणि 10 किलो राहून गेले आणि 5 किलो भेटला असं नको पाहिजे. असा प्रश्न नको पाहिजे. सगळ्यांना परिपूर्ण रेशन मिळालेलं पाहिजे. जेवढं त्यांच्या जेवढ्याच्या हक्काचे आहे तेवढं दिलं पाहिजे. असं त्याच्यात काही कट होतं का? मग दिलं जात नाही असं? त्याच्यात कट होतं, दिलं जात नाही बाकीचे. मग या तुम्ही पुढच्या महिन्यात या अजून पुढच्या महिन्यात असं करता तेव्हा देऊ आम्ही. असं या देशामध्ये अक्षम्य भ्रष्टाचार चालू आहे. गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही. गोरगरिबांचे अनुदान, कुठलंही अनुदान गोरगरिबांना योग्य मिळत नाही. 13 महिन्यापासून जे संजय निराधार असतील, विधवा परित्यक्त असतील त्यांना त्यांच्या पगार मानधन मिळालेलं नाही. असं असताना या देशामध्ये पेपरफुटीसारखे एकदम गंभीर घोटाळे होत आहेत. त्याच्यामुळे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांचे आज पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. राम मंदिरसारख्या पवित्र ठिकाणामध्ये चंदाचोरी होत आहे. मोठमोठे घोटाळे राज्यात देशात होत आहेत. हे सरकार पूर्णपणे निकाम ठरलेलं आहे देश चालवण्यामध्ये. त्याच्यासाठी आम्ही बदलाव जरुरी आहे. हे अभियान संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये चालवत आहोत आणि 1 सप्टेंबर नवी दिल्ली जंतर मंतर येथे मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत.